गेल्या काही वर्षापासून सोलापुरात आयटी पार्क सुरू करण्याची वारंवार मागणी होत आहे। मागील 3 महिन्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयटी पार्कसाठी जागेचा शोध घेऊन प्रस्ताव पाठवण्याचा आदेश जिल्हा प्रशासनाला दिले होते। त्यानुसार हिरज, कुंभारी, जुनी मिल यात होडगी येथील जागा निश्चित करण्यात आली आहे। होडगी येथे जलसंपदा विभागाच्या मालकीची 50 एकर जागा ही लॉजिस्टिक पार्कसाठी देण्यात आली असून आता तीच जागा आयटी पार्कसाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडे सुपूर्द करण्यात आली आहे। जागेसाठी सुमारे 3.5 कोटी रुपये जलसंपदा विभागाला MIDC विभागाकडून दिले जाणार आहे। अंतर्गत रस्ते, दिवाबत्ती, पाणी आदी मूलभूत सुविधांसाठी सुमारे 37 ते 38 कोटी रुपये लागणार आहे। सिद्धेश्वरची ZLD मुळे शून्य वास। होडगी रोडवरील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची सध्या 20 KPLD क्षमतेची डिस्टिलरी प्रकल्प असून त्यांचा हा प्रकल्प येत्या वर्षभरात 100 KPLD क्षमतेची होणार आहे। यात झिरो लिक्विड डिस्चार्ज म्हणजे JLD तंत्राचा वापर केल्याने मळीचा वास हा शून्यावर येणार आहे। याबाबत कारखान्याचे चेअरमन धर्मराज काडाती यांनी याबाबतची माहिती भेटून सादर केली असल्याचेही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले। होडगी रोडवरील विमानतळावरून उडणाऱ्या विमानसेवेच्या फनेलमध्ये प्रस्तावित आयटी पार्क इमारतीचा समावेश होत नाही। 50 मीटर उंचीपर्यंत बांधकाम करता येते। याबाबत होडगी रोडवरील विमानतळ प्रशासनाचा अभिप्राय घेण्यात आलाय। तसेच होडगी रोड येथील प्रस्तावित आयटी पार्क जागेच्या 50 एकरावर सुमारे 40 ते 45 हजार जण बसून काम करतील इतकी क्षमता असल्याचेही आशीर्वाद यांनी सांगितले। तसेच पुण्याच्या हिंजवडीपेक्षा स्वस्तात होडगी येथे जागा उपलब्ध होणार आहे।